अहमदनगर मनमाड रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली असून या महामार्गाची 7.5 कधी संपणार असा प्रश्न येथील प्रवासी नागरिकांना पडलाय। गेल्या 12 ते 15 वर्षापासून अहमदनगर मनमाड रस्त्याची अतिशय दयनीय अशी अवस्था झाल्याने या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागतोय। तसेच वारंवार अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत। नगर मनमाड महामार्गाच्या कामाच्या दरम्यान अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गाचं काम झालेलं असून त्या महामार्गाची परिस्थिती आजही चांगल्या प्रकारची आहे। आजपर्यंत अनेक वेळा या महामार्ग दुरुस्तीचे कोट्यावधी रुपयांचं टेंडर निघालं आणि ते पासही झालं, मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। तसेच शिर्डीचे साईबाबा आणि शनी शिंगणापूरचे शनी महाराज या जागतिक दर्जाच्या 2 देवस्थानला हा महामार्ग संलग्न असल्याने रात्रंदिवस या महामार्गावर राज्यासह परराज्यातील भाविकांची वर्दळ असते। त्यातच अवजड वाहनांचीही याच महामार्गाने दळणवळण सुरू आहे। यापूर्वी नगर मनमाड मार्ग बचाव कृती समितीने अनेक वेळा या रस्त्याचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप त्यांना यश आलं नाहीये। सरकार कोणत्याही पक्षाचं असो, परंतु या महामार्गाचं काम चांगल्या प्रकारचं होणं ही काळाची गरज बनली आहे। संबंधित महामार्ग विभाग अजून किती नागरिकांचा बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिकांसह भाविक उपस्थित करतायत। आज आपण नगर मनमाड हायवे या रस्त्यावरती आहोत। गेल्या 12 ते 15 वर्षापासून या रस्त्याचे अनेक वेळेस कोट्यावधी रुपयाचे टेंडर निघाले, परंतु रस्ता मात्र आहे तसंच आहे। वास्तविक पाहता या राहुरी फॅक्टरी दरम्यान या रस्त्यावरती आतापर्यंत सुमारे 88 नागरिकांचा बळी गेला आहे। शासनाला केव्हा जाग येईल असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक हे उपस्थित करीत आहे। लवकरात लवकर या रस्त्याचे काम व्हावे अशी सर्व भाविक भक्तांची मागणी आहे। त्याचप्रमाणे हा जो नगर मनमाड हायवे आहे, हा रस्ता जागतिक दर्जाचे 2 देवस्थान शिर्डीचे साईबाबा आणि शिंगणापूरचे शनी महाराज या दोन्ही देवस्थानाला जोडल्याने 24 घंटे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते। प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहमदनगर।